वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी न दिल्यामुळे रस्त्याची दुरावस्था। संदीप पाटील। पेण तालुक्यातील गागोदे खिंड येथील रस्त्याची दुरावस्था। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी न दिल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। वारंवार हा रस्ता 200 मीटरचा आहे, परंतु खड्डे भरत असताना वन विभागाचे अधिकारी ते काम पूर्ण करू देत नाही। या रस्त्यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले आहेत। येथील वाहन चालकांना कमरेचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहे। मणक्याचे आजार देखील मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, परंतु याकडे कोणीही प्रशासन लक्ष देत नाही। बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काम करायला सुरुवात केली की वन विभागाचे अधिकारी हे काम अडवून धरणार। वारंवार निवेदन पत्रव्यवहार करून देखील सुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही। 4 ऑगस्ट रोजी गागोदे येथील सत्याग्रह आंदोलन होणार आहे। जर लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण केले नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। वन विभागाचे अधिकारी व बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे व लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे संदीप पाटील यांनी म्हटले आहे। CNI महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड, पेण, रायगड। तुम्ही आता रस्त्यावरून गाडी चालून आलात, पार त्या गागोद्याच्या खिंडीपासून इथपर्यंत आलात। रस्ता तुम्हाला चांगला दिसला का? अजिबात नाही, अजिबात। काय परिस्थिती आहे रस्त्याची? पहिली गोष्ट म्हणजे, आणि तिथंशी रस्ता बनवलाय, तिथं अर्धवट बनवला आणि इथला पूर्ण करायला काय झालं? अर्धवट बनवलं म्हणजे कसा बनवलाय? तो ती खिंडी मधला थोडासा बनवलाय, ते माती टाकली, फक्त खडी टाकली? नाही, थोडासा तो तिथला मधला चांगला रस्ता आहे। थोडासा पट्टा तो पण एक पट्टा मारलाय। अच्छा, तुम्ही शेवालाल महाराजांच्या तिथला? बाकीचा सगळा हा रस्ता तुम्हाला गाडी चालवताना कसं वाटतं तुम्हाला रस्त्यावरती? या डान्स कसले केल्यासारखं वाटतं, डान्स। अक्षरशः कमरेचा भुगा होतोय। इकडे ही दुकान लागला। आम्ही आता खोपोलीवर ना पेनला गेलो। प्रशासनाला काय सांगणार तुम्ही? पेन वरून इकडे आलो आता परत। की एक दिवस तुम्ही गाडी घेऊन या, रोडनी फेऱ्या मारा, बाईक घेऊन या, प्रशासनाला समजेल आपली काय कल लागते ती। हे आहे इथल्या गाडी चालवणाऱ्या नागरिकांची परिस्थिती की रस्त्याची कशी दुरावस्था झालेली आहे। गाडी चालवताना गाडी चालवायचं की डान्स करायचं अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे। प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष द्यावे। रस्ता चांगला वाटला का तुम्हाला गाडी चालवताना? काय अवस्था बेकार आहे एकदम। हाल अपेक्षा, कमरेचे त्रास होतात खूप। पेणवरून जेवढा त्रास नाही, पेणवरून येणारा अतिशय सुंदर रस्ता आहे, एवढ्यासाठी ठेवला लोकांनी। वन विभागाचे अधिकारी परवानगी देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हो, वन विभागाचे काय, आता एवढं मोठं समुद्री महामार्ग बनवला 700 किलोमीटर, तिथे वन विभाग नाही काय? आणि वन विभाग हा सरकारीच खाता आहे, हा पण सरकारीच आहे ना? काय प्रायव्हेट रस्ता आहे? हाही प्रायव्हेट रस्ता, सरकारीच रस्ता आहे ना? 700 किलोमीटरचा समुद्री महामार्ग बनवला, तिथे पण वन विभाग असणार ना? काही नाही, शेतकरीच। आता तुम्हाला गाडी चालवताना कसं वाटतंय? हो, खूप त्रास होतो। आजूबाजूच्या गावच्या मुलाविलांची अवस्था बेकार आहे एकदम। गाडीचं प्रशासनाला काय सांगाल तुम्ही? प्रशासन सांगेल लवकरात लवकर याची नोंद घ्या आणि हा रस्ता पूर्ण करा, विनंती आहे सरकारला। बोला साहेब। पेण खोपोली रस्ता गागोदे ते आराव खिंडीपर्यंत जो रस्ता आहे पूर्णपणे तो फॉरेस्टच्या हद्दीमध्ये येतो। फॉरेस्ट एकाला परमिशन देतं, गॅसला परमिशन देतं आणि रस्त्याला परमिशन देत नाहीत करायला। हा रस्ता काय आता नवीन नाही ना करायचा, हा इतक्या वर्ष झाला। हा अलिबाग पुणा नॅशनल हायवे म्हणून प्रसिद्ध आहे हा रस्ता। मग हा तुझा भाव का? मग आमचे मित्र जे संदीप पाटील जे समाजकार्य करत आहेत, ह्याच्यामध्ये राजकारणाचा विषय नाही आहे, समाजकार्य करत आहेत। त्या समाजकार्याला वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून माझा यांना जाहीर पाठिंबा आहे। राजकारण न करता समाजकारण म्हणून आमचा पाठिंबा आहे।